आता परत एकदा हा परत बघा आता कसं करतोय ते लाईटीला. बया राजू काकी आल्यात होय. फोन उचलेला दोघी माहिती की कधी केलता हो तुम्ही? माझं तर नाहीच. काल तर किती फोन झाला आम्ही 10 वाजेपर्यंत MIDC. बया संजय काकी बी आल्यात होय. आका दिसत नाही का? नाही बोललो होतं का आकाल दिसत नाही. आम्ही हसतोय आज त्यामुळे डिपरीला आकरा बोलला आका पण तुम्ही फोन मारले की दोघी उचलत जाऊ. आमचं दासाचं व्हिडिओ काढत जा म्हणजे आमचं पळण मरणाचा पळण. आणि बहिणी कुठे हिंडताय पोराला घेऊन या. नाही बाया माझी मला पिकू फॉल करायचं चालवली मग आणि केक न्यायची. आता राजू काकी बी आली बया. बंद करशील का आता नाही करत थांब की काय काय आणले डाळ हिन काय मला हे करायचं डाळ आहे. आणि कुठलं कसं उगावलाय व काकी तुम्ही? उगावला बाया कुठंतरी काय कर बरी बाई तुला ध्यान झालं लिकीचं ग. होतच की आता काही इलाज नाही खरं. मग लेकीचं नाही ध्यान होत म्हणल्यावर लय झालं जरा. आवा का संजय काकी आवाजच आहे आवाजच का पुन्हा तिथं काय देवाची आजच केली का नाही आवा आम्ही आजच पुन्हा धरली कॅलेंडर धरून. परवा दिवशी लागली काल संपली तुमच्या कोण्या मैत्रिणींना आता ही तर बघा ही राजू काकी काय सांगतात पौर्णिमेचं. आता आज बुधवार आहे 12 तारखेला आहे का पुन्हा. अगं मावशी आज पौर्णिमा आहे हो काय. अजून कोण आले? तू कशी काय ग आली कुठं आय? तू कुठनं कशी आली? आणि माहित नाही आलेली काय नाही. कुठं होती इतके दिवस? तुला काल फोन नव्हता केला मी. तू कुठं यायची माहिती होतं? मामाची आई ना आयन गौरी म्हणली होती म्हणजे मामाची आई मावशीन गौरी या. तुझं कुठं म्हणलंच नव्हतं कोण? आम्ही तिघी म्हणलं गौरी तू मामाची आई म्हणजे तू होती होय. आई म्हणजे मावशी म्हणायची आय हाय म्हणल्या मला वाटायचं मामाची आई हाय. बरं या चल चा करते तुम्हाला दोघीला या. साड्या होय साड्या आणल्यात की. आणि काय काय आणलंय गो? अयो कांदा. आणि कुठं चालवलेत कांदा आईने? आपल्या घरी राम मन दिलो होय. हो का मैत्रिणी हा कांदोले भारी 30 रुपये 50 रुपये एक होय. बरं झालं बाई कांदा लसूण मसाला आम्हाला कांदा. चला आता चेक करते ह्या दोघीला. साडी आवडली होती काही छान साडी दिसते. आमच्या मावशीने गौराला साडी घेतली मैत्रिणीनं. अगं ती त्याच्यात म्हणावं लागतं घेतली या. आय आली या. किती छान आहे बघा. तुम्ही म्हणता ना मला डोला सिल्क मधल्या साड्या का डोला सिल्क मधल्या साड्या तर ह्या पण आहेत की माझ्याकडे मैत्रिणींना. पण डोला सिल्क साड्यांचं कसं आहे माहिती आहे का? जसे घेईन तसे आहे. तर ही आहे 1050 रुपयेवाली. ह्यातले थोडेसे हलक्यातले बी आहेत. काय बेटा काय बी नुसतं व्हिडिओ टाक. तर ही अशी बघू शकता. एकच कलर आहे ना त्याची. आणि ही 1050 रुपयेवाली. ह्याची होलसेल म्हणजे मार्जिन ह्याला ठेवलेलं नाही मैत्रिणींना. मी तुम्हाला माहिती ह्या साड्या कशा आहेत मार्केटला. आणि ह्यातले हलक्यातले साड्या आहेत ना 750 रुपयापासून येतं. पण ह्याचं सूत वगैरे खूप छान आहे. कुठल्या हा आणि ह्यातल्या साडी जर ही कुणाला पाहिजे असेल तर ह्याचा स्क्रीनशॉट काढा आणि मला पाठवा. मी तुम्हाला ह्याची किंमत सांगते. आणि ह्यात मधला हा एकच कलर आहे मैत्रिणींनो. हो एकच आणलाय कलर सगळ्याचा. ज्यांना कोणाला आवडले असेल त्यांनी सांगा मला स्क्रीनशॉट पाठवा मी सांगते. सगळ्यात एकच आणली आहे. कॅटलॉग पीस मधल्या पण साड्या आहेत. ही पण एकच साडी फक्त. तुम्हाला माहिती आहे कॅटलॉग पीस मध्ये फक्त एकच कलर असतो. आणि ह्या महाग असतात साड्या. 1,500-2 हजारापर्यंत ह्या साड्या असतात. तुम्ही कुठं चौकशी करा. जिथून आणली त्यांची किंमत बघू शकता. ही किती आहे त्यांनी किती टाकलेली. हीच आवडली तुला देते की. हा का मैत्रिणींना.
हा तक्रार चालली होती माझी तक्रार होती ह्याच्यावर हा ते तक्रारीचं निरसन झालंय आता झालं ना हा बघा बरं माझ्याकडे आल्यावर झालं का नाही तर माझ्या लक्षात आलं की मी इथं दिलंय पण ही मनीषा डी का बी हीच माझं अहो मी ग्रुपवर बी टाकलं की कोणाचं आहे त्यांनी घेऊन जा कोणी न्यायलाच मग मी ठेवलं तसंच म्हणलं चट येऊन नेईन कोणी बी मला बारामतीवर कोण आला टेन्शन यायचं आणि मला ती सही बघितली का झालं ना गेलं ना टेन्शन गेलं टेन्शन आता ते बाईचा फोटो काढतो त्या बाबाला जाऊ दिल तर म्हणायचं तिथंच पण ती काय झालं फोन नंबर नसल्यामुळे त्यांचा ती कळाना मला टेन्शन गेलं यायचं ना मी तर पेड केलंय माझ्यापाशी नंबर आहे आणि असं काय होतंय ओके आता जावा आता त्यांना द्या आता तिकडे पण जायचंय जावा जावा कशाची ग घातलं इमानाने फुलपाडीत देवीच्या अंगावनं शिकरावनं सोन्याचा 2 किलोचा पुणे घेतलाय हा हा मग ती हेलिकॉप्टरने फुलं टाकली वरनं त्या टायमाला आणि आताच बारीला लागले बाया हात करत होती पार चहा घ्या की असा चहा घ्या ग तुम्ही बे ना त्या मैत्रिणींनो तर ह्यांना अर्धा कप दिलाय बळच देते पाणी थांबा थोडस दी आणि माझी मावशी आली मैत्रिणींनो डाळ दळाय ग नाही तर तुम्ही म्हणताना आकाने नीट करायला लावली काय आयला मावशीला तसं नाही ग तिची डाळ आहे तिने नीट तिला सांडगं करायची तिने आणली सांडग आमच्या भावाने दिल्यात राममामानी मावशीकडे माझ्या डाळ दिली हो का इकडं नीट करायला सॉरी दळायला माझ्याकडे मावशीकडे सांडगं कराय मावशी सांडगं देणार आहे हा मावशी सांडगं करून मामाकडे देणार आहे जर कुणाला पाहिजे नसेल तर मामाकडून बी घ्या काय अडचण नाही आणि इथून मी घेतलं असतं तर नाही मग आमचं चालूच आहे पण तुम्हाला जर चालू या मावशीतून घेतलं तर हा मामाला देणार आहे ती राममामाला आणि तुम्हाला मी लेख दाखवते आणि ही साड्यांचा असा पसारा पडला या बाया आल्या वस्तूल्या की काढते मी आणि परत न ठेवती काय करू आता मला काय सुसाना या आणि सुगरणीने ये इकडं बाया तुम्हाला मी साडी दाखवते तिकडं चल तिकडं पटांगणात चल पटांगणात कसं चलतंय आणि साडी कशी घातली आहे ती गौरीला साडी घ्यायची म्हणून मला घालायला लावली हा इकडे या अजून इकडे या अशी इकडे इकडे या तिकडून तिकडे अहो इकडे छान दिसतंय काकी आणि तो कधी पाठीमागचा पदर छान दिसते यस तर माझ्या मैत्रिणींना ही आहे ब्रासोमधली प्युअरमधली साडी आहे आणि ह्याला सगळे ह्या असे स्टोन वगैरे आहेत तर ह्यातले 4 कलर आहेत ही गौरीसाठी मावशीने घेतलेली आहे पाठीमागून बघू शकता. आणि ह्याला असे खडे पण आहेत हे बघू शकता हे असे आणि चिवट आहेत असे निघणारे नाही आहेत बघू शकता फॅशन शोज झाला आमचा बरं झालं मला आजी म्हणली गौरीला घ्यायची ही म्हणल्यावरती हां ह्यातले 4 कलर आहेत हा एक कलर गेलाय ह्यातला जर कुणाला पाहिजे नसेल तर मला व्हॉट्सअपला मेसेज करा आमचा नंबर घ्या सांगा नंबर नको तुम्हीच सांगा 9657 48 0033 यस आणि व्हॉट्सअपला टाका तर ह्या साडीची किंमत पण सांगते आता काय ताईसाहेब म्हणतात महागाई काय ताईसाहेब म्हणतात स्वस्त आहे काही अडचण नाही शेवटी तुम्ही आमचे जज आहेत तुम्ही मला जर महाग बसले असेल तर महाग असेल स्वस्त बसले असेल तर स्वस्त असेल तर ह्या साडीची फक्त किंमत आहे 1200 रुपये तुम्हाला जर पाहिजे नसेल तर नक्की घ्या हां आणि ह्यातली कमी किमतीची पण आहे 1100 रुपयेवाली फक्त त्याला असे स्टोन नाही आहेत फक्त ह्या खड्यांमुळे ना ह्याची किंमत वाढलेली आहे सूत बघू शकता कसं आहे एकदम छान मध्ये आणि एकदा फिरून दाखवा गोंडे वगैरे पण आहेत वाळल्या पुरींला सुंदर दिसती ह्यातले कलर तुम्हाला टाकले जाते यस आजी आवडली ना लय छान दिसती साडी होय का हो काकी जंपर शिवल्यात किती फुलकी माझी भारी दिसत होय का नवरी दिसत नुसती खास होय का नटवले होतं किती भारी दिसत होय का किती नवरी भारी दिसत नानी छान आहे ना हो
आ मीच बुटकी. उंची लागली दोघी सारखंच. होय बाई खरंच की आई अगं तुझ्या एवढीच आहे ती. दीदी मी सारखंच तूच उंच झाली. तर कलर कसा आहे नक्की सांगा. आणि ज्या ताई साहेबांना हाच कलर पाहिजे असेल तर फक्त तुम्हाला मला ना पेमेंट करून 5-6 दिवस थांबावं लागेल. कारण का मी फक्त 8 दिवसातनं एकदा जाणार आहे आणि साड्या घेऊन येणार आहे. ऑनलाईन काही मी मागू शकत नाही, मला काही विश्वास नाही ऑनलाईन साड्यांवरती म्हणून. पदर फिदर छान आहे नका. हां पाठीमागनं पण ही अशी आहे. हे बघू शकता. येस. आता इकडे फिरा एकदा, फोटो काढून द्या प्लीज. स्माइल प्लीज. चला असा पदर घ्या. हां हां. आणि वाळल्या पुरींनी घ्या. वाळल्या पुरींला ही साडी छान दिसते, स्लिम. जाड माणसाला तर किती छान. मला नाही माहिती बरं का, मला नेसून बघावी लागेल. आणि हिला नेसताना पण लय जिगरीने नेसावी लागते, ती पण सांगते आधी घर. का बरं? आणि एवढी छान दिसणार असेल तर घेतीन कष्ट. येस. उशीर लागतो. 1200 रुपये प्राईज आहे ह्याची. वाढवली पण जाणार नाही, कमी पण केली जाणार नाही, एकच रेंजमध्ये. 1200 रुपये. हो. चांगली 1200ला अशी दुकानात. हां 1600 1500 1600 घेतात. हा